नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मला 12+ वर्षाचं वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेस म्हणजेच AI/ML या फील्डमध्ये रिसर्च करते आहे. मी माझं मास्टर्स केलं आहे अमेरिकेमधून आणि तेव्हापासून ही माझी मशीन लर्निंग आणि AIची जर्नी सुरू झाली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एजंटिक AI याबद्दल आपण बोलणार आहोत की एजंटिक AI नक्की काय आहे. तर जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघतो ज्यांना AI बद्दल जरा माहिती आहे आणि जेव्हा आपण त्यांना बोलताना ऐकतो तेव्हा आपण खूप वेळा हे टर्म्स ऐकले असावेत. ते टर्म्स म्हणजे LLM, RAG, AI एजंट्स, वर्कफ्लोज, एजंटिक AI. पण नक्की आपल्याला माहिती आहे का हे शब्द म्हणजे एक्झॅक्टली काय? जर नाही माहिती आहे तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ कळेल की हे टेक्नॉलॉजीज एक्झॅक्टली काय आहे. तर दीज आर नॉट सेपरेट टेक्नॉलॉजीज बट एजेंटिक AI इज बिल्ट ऑन टॉप ऑफ इट. नाउ लेट अस अंडरस्टँड दीज टेक्नॉलॉजीज वन बाय वन. तर पहिले आपण बघूया की LLM नक्की काय आहे. ठीक आहे, LLM नक्की काय आहे. तर LLM कळायला मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. तर एक्झाम्पल असा आहे की इमॅजिन करा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे अर्जुन. ओके, आणि त्यांनी खूप बुक्स वाचलेत, अराउंड crore ऑफ बुक्स. आणि त्याला तुम्ही एक प्रश्न विचारला की बाबा मला सांग फ्रान्सचं कॅपिटल काय, आणि त्यांनी उत्तर दिला. आता तुम्ही त्याला कुठल्या दुसऱ्या सब्जेक्टवर प्रश्न विचारा, जॉमेट्रीबद्दल, तो तुम्हाला सांगेल. तुम्ही त्याला पॉलिटिक्सबद्दल कुठला प्रश्न विचारा, तो तुम्हाला करेक्ट आन्सर सांगणार. पण एकदा तुम्ही त्याला विचारलं की बाबा अर्जुन माझ्या कंपनीमध्ये ना लीव्ह पॉलिसी चेंज झाली, तर मला जरा सांग बरं काय चेंज झालंय. आणि तो हादरला, त्याला आन्सर नाही माहीत आणि तो नुसतंच काही बोलायला लागला. तर दिस इज कॉल्ड ॲज LLM. LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. आता लार्ज लँग्वेज मॉडेल काय असतं? लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे हे लार्ज लँग्वेज मॉडेलनी खूप सारे बुक्स वाचलेले आहेत आणि ते तुम्हाला ज्ञान द्यायला एव्हर रेडी आहे. आणि याचा एक्झाम्पल म्हणजे ChatGPT, जेमिनाय, क्लॉड हे तुम्ही यूज केलंच असेल. परप्लेक्सिटी वगैरे तुम्ही यूज हे केलंच असेल. तर दॅट इज LLM. पण LLMचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. तर पहिला डिसएडव्हान्टेज मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की अर्जुनला आन्सर नव्हता माहीत, तर अर्जुन हादरला आणि काहीतरी बोलायला लागला. तर त्याला म्हणतात हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन म्हणजे खूप वेळा असं होतं की जर तुम्ही LLMला एखादा प्रश्न विचारला ज्याच्याबद्दल LLMनी वाचलेलं नाही आहे, तर ते तुम्हाला कॉन्फिडेंटली रॉंग आन्सर देणार आणि त्यालाच आपण हॅल्युसिनेशन म्हणतो. आणि मग दुसरं म्हणजे नो प्रायव्हेट डेटा ॲक्सेस. म्हणजे आपण कुठला प्रश्न विचारलेला की आपल्या लीव्ह पॉलिसीबद्दल, कंपनीच्या लीव्ह पॉलिसीबद्दल. आता या कंपनीच्या लीव्ह पॉलिसीचा डॉक्युमेंट जो असतो तो प्रायव्हेट असतो, तो LLM वाचू नाही शकत. तर तसे प्रायव्हेट डेटावर जर तुम्ही नॉलेज विचारलं LLMला तर तो नॉलेज म्हणजे आपल्याला ज्ञान देऊ शकणार नाही आणि आउटडेटेड नॉलेज. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं की अर्जुननी करोडो बुक्स वाचलेली आहेत, पण इमॅजिन करा की त्या बुक्समध्ये काहीतरी अपडेशन आलं आणि ते अपडेशन जर अर्जुननी वाचलं नाही तर त्याचं नॉलेज काय होणार? आउटडेटेड होणार ना. तर दिस इज अनदर डिसएडव्हान्टेज. तर हे डिसएडव्हान्टेजसाठी आपल्याकडे दुसरी टेक्नॉलॉजी आहे विच इज कॉल्ड ॲज RAG. RAG म्हणजे रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. आता ह्याचं मिनिंग काय? तर आपला अर्जुन आहे. आता आपण अर्जुनला काय सांगितलं माहिती आहे का? बाबा हे घे माझे कंपनीचे डॉक्युमेंट्स, तू वाचून काढ आणि मला समजव की काय चेंज झालंय नक्की. तर ह्यालाच RAG म्हणतात. RAGमध्ये तुम्ही तुमच्या सिस्टमला डॉक्युमेंट्स देता, ते सिस्टम, ते टेक्नॉलॉजी ते डॉक्युमेंट्स वाचतात आणि त्याला
कळतं की बाबा हा आन्सर आहे, पण हा आन्सर आर्टिक्युलेट पण करायला यायला पाहिजे ना. म्हणजे आपल्याला जेव्हा आन्सर येत असतो तरी आपण ChatGPT जातो खूप वेळेला आणि आपण ChatGPTला काय सांगतो की बाबा फ्रेज इट करेक्टली अँड सेंड इट. तर दॅट इज व्हॉट रॅग डज. रॅगला पहिले युजर एक प्रश्न विचारतो. म्हणजे आपण जसं अर्जुनला सांगितलं की बाबा हे डॉक्युमेंट वाच आणि मला लीव्ह पॉलिसीबद्दल सांग. मग सिस्टम रिट्रीव्ह द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. आता अर्जुन काय करणार, त्या डॉक्युमेंट्समधून शोधणार की कुठला डॉक्युमेंट नक्की आपल्याला हवा आहे. मग नंतर कंटेक्स्ट इज सेंड टू द LLM. म्हणजे आपण जसं आपल्याला जेव्हा आन्सर माहिती असतो तरी आपण ChatGPTकडे जातो की बाबा चांगला आन्सर किंवा चांगला मेसेज फ्रेम करून दे. तसंच रॅग LLM कडे जातो की बाबा मला चांगल्या प्रकारे आन्सर फ्रेम करून दे. आन्सर एकदा फ्रेम झाला, LLMनी एकदा का आन्सर फ्रेम केला तर तुम्हाला आन्सर भेटेल. दॅट इज हाऊ रॅग वर्क्स. तर आता ह्याचं रिअल लाईफ एक्झाम्पल काय असावा. खूप साऱ्या वेबसाईट्सवर तुम्ही चॅटबॉट वापरले असतील. तर हे चॅटबॉट जे असतात, AI बेस्ड चॅटबॉट जे असतात ते कशावर काम करतात, रॅगवर काम करतात. आता नंतर येऊया AI वर्कफ्लोजवरती. आता AI वर्कफ्लो इमॅजिन करा की माझी एक ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंटची कंपनी आहे, ह्युमन रिसोर्स HR कंपनी आहे. आता हे HR कंपनीज काय करतात, लोकांना रिक्रूट करतात. तर जेव्हा ते लोकांना रिक्रूट करतात तर त्यांच्याकडे हजारो लाखो रेझ्युमेज येतात ऑन द डेली बेसिस. आता हे रेझ्युमे स्क्रीन करणं मॅन्युअली खूप डिफिकल्ट आहे ना. जर आपण मॅन्युअली लोकांना सांगितलं की तुम्ही स्क्रीन करा, हे सगळे स्टेप्स यूज करा, रेझ्युमे अपलोड करा, मग त्याच्यातनं टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करा, मग स्किल्सला तुम्ही रेट करा, स्कोर द्या आणि मग रँक करा कॅन्डिडेट्सला आणि त्या रँकच्या हिशोबाने त्यांना शॉर्टलिस्ट करत जा. तर हे मॅन्युअली करणं थोडं अवघड आहे आणि टाईम कन्झ्युमिंग आहे. तर आपण हे जे फिक्स्ड स्टेप्स आहेत, हे फिक्स स्टेप्स आहेत ना, हे फिक्स स्टेप्सला आपण ऑटोमेट करू शकतो. या फिक्स स्टेप्सला आपण ऑटोमेट करू शकतो आणि या ऑटोमेशनलाच आपण म्हणतो वर्कफ्लो. खूप लोक ह्या ऑटोमेशनला एजंट्स म्हणतात, पण दीज आर नॉट एजंट्स. दीज आर जस्ट वर्कफ्लोज. आता इमॅजिन करा की तुम्हाला खूप सारे मेसेजेस येतात आणि हा माझा पण प्रॉब्लेम आहे. मला खूप सारे व्हॉट्सॲप मेसेजेस येतात पण माझ्याकडे वेळ नसतो सगळ्यांना रिप्लाय करायचा. तर अशा केसमध्ये मी काय करू शकते, मी एक वर्कफ्लो बनवू शकते की हा मेसेज आला तर ही रिप्लाय, हा मेसेज आला तर ही रिप्लाय. कळते. तर दॅट इज कॉल्ड एज अ वर्कफ्लो. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एजंट अँड वर्कफ्लो. वर्कफ्लो तुमच्यासाठी कुठलाही डिसिजन घेत नाही. वर्कफ्लो तुमच्यासाठी कधीही डिसिजन्स घेणार नाही. तर दॅट इज द डिफरन्स बिटवीन वर्कफ्लो अँड एजंट. एजंट ऑन दी अदर साइड विल टेक डिसिजन्स ऑन युअर बिहाफ. तर एक एक्झाम्पल देते. इमॅजिन करा की तुम्ही एक ट्रॅव्हल असिस्टंटचा एजंट बनवला आणि तुम्ही त्या एजंटला सांगितलं की बाबा बघ मला गोवाला जायचं आहे आणि गोवाला मला तू डेट नक्की कर, असा वेदर असायला पाहिजे की जास्त पाऊस नको, प्लेझंट वेदर असायला पाहिजे आणि मला 3 दिवसासाठी राहायचं आहे, हा माझा बजेट आहे. एवढी तुम्ही इन्स्ट्रक्शन दिली तुमच्या AI एजंटला. आता AI एजंट काय करणार, पहिले तर वेदर बघणार की कुठल्या दिवशी कुठल्या महिन्याला तुम्हाला जसा हवाय तसा वेदर असणार. मग त्यावेळेला फ्लाईट्स चेक करणार, हॉटेल्स कम्पेअर करणार, आयटरनरी बनवणार. इथे थांबणार नाही तुमचा AI एजंट. तुमचा AI एजंट पुढे जाऊन फ्लाईट बुकही करणार, हॉटेलसुद्धा बुक करणार, सगळं तुमच्यासाठी करणार. तर इथे काय डिफरन्स आहे मागच्या AI वर्कफ्लोमध्ये आणि इथे काय डिफरन्स आहे. तिथे काहीही डिसिजन घेत नव्हतं ते प्रोसेस, इथे डिसिजन घेतोय. आणि जेव्हा डिसिजन पिक्चरमध्ये येतं डिसाईड व्हॉट टू डू नेक्स्ट,
तेव्हा आपण त्याला म्हणतो AI एजंट. आपण त्याला म्हणतो AI एजंट. आता मग एजंटिक AI काय आहे? जेव्हा मल्टिपल AI एजंट्स एकत्र येतात, त्याला आपण म्हणतो एजंटिक AI. It refers to multiple AI agents working together autonomously. तर इथे मी एक एक्झाम्पल दिला आहे. इमॅजिन करा की तुम्हाला एक एजंटिक AI बनवायचं आहे, AI स्टार्टअप आयडिया जनरेटरचा. तर इथे तुम्हाला मल्टिपल AI एजंट्स एम्प्लॉय करावे लागतील. तर पहिला एजंट असणार रिसर्च एजंट. रिसर्च एजंट काय करणार? मार्केट अनालिसिस करणार की काय बाबा कुठला प्रोडक्ट चालतोय. मग स्ट्रॅटेजी एजंट काय करणार? बिझनेस प्लॅन बनवणार. मग रायटिंग एजंट, आता हे बिझनेस तुम्हाला पिच करावं लागणार ना इन्व्हेस्टर समोर, तर एक पिच डेक क्रिएशन एजंट सुद्धा तुम्ही बनवणार. तर हे 3 एजंट्स एकत्र काम करतायत एका पर्टिक्युलर गोलसाठी. आणि इथे मल्टिपल डिसिजन टेकिंग होतंय, मल्टिपल रिझनिंग वगैरे होतंय. तर दिस एंटायर मल्टिपल AI एजंट्स कमिंग टुगेदर, दिस इज कॉल्ड ॲज एजंटिक AI. तर आय एम शुअर तुम्हाला कळलं असेल आता की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन LLM, RAG, AI वर्कफ्लो, AI एजंट आणि एजंटिक AI. तर जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल असा कोर्स परस्यू करण्यामध्ये, तर करिअर 247चा जो एजंटिक AIचा कोर्स आहे, इट विल सर्व युअर पर्पज. आणि AIची लँडस्केप एकदम रॅपिडली चेंज होत आहे सध्या. आता तुम्ही इमॅजिन नाही करणार, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, हे जे रॅग मी आता तुम्हाला रॅग जे समजवलं ते ऑलरेडी आउटडेट झालेलं आहे. तर या AIच्या वर्ल्डमध्ये सगळं लवकर आउटडेट होत आहे. तर इट इज हाय टाईम की आपण टाईम घेऊन आपल्याला अपस्किल करायला पाहिजे. तर अपस्किल करायला हा एक कोर्स आहे, एजंटिक AI अँड LLM डेव्हलपमेंट बाय करिअर 247. द ॲडव्हान्टेज ऑफ दिस कोर्स इज की तुम्हाला ब्रँड नेम भेटेल तुमच्या रेझ्युमेमध्ये. तर आता असा म्हणजे दिस एरा इज सच की डिग्रीचं काही महत्त्व नाही आहे. तुमची स्किल्स इम्पॉर्टंट आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे की तुमच्या रेझ्युमेमध्ये काय ब्रँड नेम्स आहेत का. तर इथे बघा, हा जो कोर्स आहे तुम्हाला ब्रँड नेम्स देणार IBM आणि NASSCOMचे. आणि तुम्हाला इंडस्ट्री एक्सपर्ट्स येऊन शिकवतील. आता इंडस्ट्री एक्सपर्ट्स आणि रिसर्चर्स जर तुम्हाला येऊन शिकवतात तर त्याचा फायदा असा आहे की जसं जसं नवीन टेक्नॉलॉजीज येत आहे, यांना ऑलरेडी माहिती आहे की नवीन काय आहे मार्केटमध्ये आणि त्या हिशोबाने ते तुम्हाला शिकवतील. तर दिस इज वन गुड कोर्स इफ यू आर इंटरेस्टेड. आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला थोडंफार तर कळलंच असेल. जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.